नंदुरबार बाजार समितीच्या वादामुळे आता शेतमाल खरेदी थांबली। कालपासून शेतमाल घेऊन शेतकरी संतप्त बसलेत। कोणतीही पूर्वसूचना न देता अवकाळी पावसामुळे बाजार समिती बंद करण्यात आली आहे। तर हमाल, मापाडी आणि व्यापाऱ्यांमधील वाद विकोपाला पोहोचलाय। वादाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरही लिलाव सुरू झाले नाहीयेत। तर तातडीने खरेदी विक्री करता सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कालपासून मार्केटला आलेले आहे, पण हे हमाली मापाडींचे यांचे काय आहे ते आम्हाला माहीत नाही। त्यांच्या वाद चालू आहे, त्यांचे वाद त्यांनी सोडवायला पाहिजे। शेतकरी एवढं कालपासून आलेले आहेत ट्रॅक्टर घेऊन, त्यांचं भाडं वगैरे 2,000 रुपये भाडं अजून रिटर्न घरी घेऊन जाते। त्याच्यानंतर अजून दुसऱ्या दिवशी पण ते आणतात, तेव्हा 2,000 रुपये देतील। शेतकऱ्यांची समस्या कोणी सोडवायला तयार नाही। तर मार्केटांचा आव कारभार याचा भूदंड कोणाला बसत आहे? व्यापाऱ्यांना बसत आहे का शेतकऱ्यांना बसत आहे का कोणाला बसत आहे? कोणाला बसत नाही याच्या सर्व शेतकरी मरत आहे। आम्ही आज सकाळपासून मार्केटमध्ये ट्रॅक्टर वाहनं वगैरे घेऊन माल घेऊन बसलेलो आहे। ऐन टाईमवरती मार्केट कमिटीचे साहेब लोक फळ्यावरती लिहून दिला अवकाळी पाऊस असल्यामुळे मार्केट बंद। आता याला जबाबदार कोण? याच्यामध्ये मरणारा आम्ही शेतकरी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।